लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते। त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितला होता आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले, जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही। आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार ने, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देतं।
लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आत्ताच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत किंवा KYC राहिले त्यांच्यासाठी पुन्हा KYC सुरू करणार आणि 3,000 रुपये त्यांना वाटप सुरू करणार असं सांगितलं. 3,000 म्हणजे मागचे हप्ते नाही, इथून पुढचे 2 महिन्याचे जे हप्ते असतील ते एकत्र दिले जातील मे बी. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आता आनंदाची घोषणा आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांनी 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या त्या आपण पाहणार आहोत. पहा ते काय म्हणलेत. पहिली गोष्ट तर कुठल्याही लाडक्या बहिणींचा लाभ हा आम्ही बंद करत नाही आहोत. तर त्याचे 2 मुख्य कारणं आहेत. पहिली म्हणजे KYC न करणं आणि दुसरं म्हणजे निकषात न बसणं. निकषात न बसतं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी झालेली आहे आणि त्याच्या नियमांमध्ये जर बसत नसतील तर त्यांचं नाव हे बाहेर काढण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची त्यांनी अजूनही सांगितलेलं आहे की आम्ही KYCची तारीख ही वाढवून देऊ शकतो जर तुम्ही तसं करत असाल. म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर आम्ही KYCचा ऑप्शन पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. तर माझी एक नम्र विनंती आहे सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे की पुन्हा एकदा KYC सुरू करा, कारण माझ्या भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या KYC ज्यांची राहिलेली आहे आणि ज्याच्यामुळं हप्ता हा बंद झालेला आहे. तर कृपया करून सर्व लाडक्या बहिणींना माझी एक नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी कमेंट्स करा की हो आम्हाला KYC सुरू करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नसतानासुद्धा त्यांनी आत्तापर्यंत लाभ घेतला त्या लाडक्या बहिणींचे आम्ही पैसे वसूल करणार नाही, हे एक लक्षात घ्या. ते म्हणाले आहेत की आम्ही कुठल्याही लाडक्या बहिणीचे म्हणजे कुठल्याही महिलेचे पैसे आम्ही वसूल करणार नाही. जरी त्या नियमात बसत नसतील किंवा त्यांनी तरीही लाभ घेतला असेल तरी देखील आम्ही त्यांचा पैसे हे वसूल करणार नाही आहोत. परंतु असे काही 14,000 पुरुष मंडळी आहेत ज्यांनी लाडक्या बहिणी योजनेमध्ये महिलेच्या नावावरती तिथं पैसे घेतलेले आहेत. म्हणजे तिथं आपण जर बघितलं तर चुकीच्या पद्धतीने हा लाभ तिथं घेण्यात आला होता. पुरुषांनीच घेतला परंतु ते महिलेच्या नावाच्या आधारे घेतला. त्यामुळं त्यांचे पैसे मात्र नक्की वसूल केले जातील असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी ठोस इथं बजावून सांगितलेलं आहे. तर ज्या पुरुषांनी असं केलं आहे त्यांनी लक्षात घ्या, तुमच्याकडून सगळे पैसे वसूल केले जातील. जे काही तुमच्याकडे 14-15,000 किंवा 18,000 जमा झाले असतील ते सगळे तुमचे वसूल केले जाणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं की आता काय होणार आहे नक्की पुढे. तर पुढे असं होणार आहे की ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्यांना KYCसाठी एक पर्याय येईल किंवा सर्व जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरतीच डायरेक्ट ऑप्शन खुला होईल. आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्यांना पुन्हा एकदा KYC करण्याची संधी ही देण्यात येणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, आपल्या मागण्यांना यश येत आहे. आपणसुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना माहिती की आपणसुद्धा इथं हे केलं होतं, मागणी केली होती सरकारकडे की आपल्याला पैसे पाहिजे आहेत. आपल्याला KYCसाठी सरकारकडे आपण सतत मागणी करत होतो की आपल्याला KYC हवे. तर सरकारने अखेर त्याच्यावरती त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे. आणि आपल्यालासुद्धा खूप छान वाटत आहे, कारण माझ्या भरपूर लाडक्या बहिणींची KYC राहिली आहे त्याच्यामुळे त्यांचे हप्ते बंद झाले होते. आता ती कधी होईल, ती थोड्याच दिवसात सुरू होईल. त्यामुळे वाट बघा, मी लगेच अपडेट करेल. जसं काही अपडेट येईल माझ्यापर्यंत की KYCची ऑप्शन सुरू झाला की लगेच तुम्हाला सांगेल. आता मागचे हप्ते राहिलेले येणार आहेत का, तर मागचे हप्ते राहिलेले येणार नाही आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जे मागचे राहिलेले हप्ते आहेत ते येणार नाही आहेत. तुम्हाला इथून पुढचे हप्ते जे काही आहेत ते मिळणार आहेत ह्याचीसुद्धा तुम्हाला एक मी सांगतो आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती तुम्हाला नक्की पोहोचवायची आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि कमेंट्स करायचं आहे. कमेंट्स करायला विसरू नका. भरपूर लोक फक्त व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाही. त्यामुळं कमेंट करा जेणेकरून मलासुद्धा समजेल की तुमचं नेमकं काय होतं आहे, तुम्हाला पैसे येत आहेत नाही येत आहेत, तुमची KYC होते नाही होते, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही आपल्याला व्हिडिओद्वारे नक्की कळवा. काही प्रश्न असतील याच्या व्यतिरिक्त ते सुद्धा तुम्ही कळू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.